क्लास झाल्यावर एकशे पार्टी असतो फक्त क्लास. तो बोलेल थम्सअप आणला मी घेऊन चाललो घरी. मग काय रे सांग आता मी पाया पडला प्रसाद घेतला थोडासा परत गेलो. सुंटोर आहे गोविंदाला असतो ना. सगळ्यांना सायकली वाटल्या खायला पोरीना पण पोरांना पण भारी काम आहे. आहे ना टायर मध्ये तर खेळा गेला होता काढलाच नव्हता. ते कसं निघत नाही ना तोपर्यंत हवा नाही जाणार. पण बोललो काढून टाकू ते परत कुठे बाहेर घेतो अडकातो ना. टायर बिर चेंज करत आहे गाडीचं सगळं. अरे यार फ्लॅश चालू आहे सकाळ सकाळी फ्लॅशची गरज नाही. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजची व्हिडिओची सुरुवात झाली आपल्या टायरच्या दुकानात. अलिबागला गेलो होतो तिकडून आलो तिकडचं काम कम्प्लीट केलं. एक बरोबर दिसतंय ना कारण ते काढू पाहिजे नाही म्हणून विचारलं. तुझं बोलो खेळा आतमध्ये तुझं काढून घेऊ म्हणून बसलो इथं. आणि दुसरं काम घरी गेल्यानंतर एक शर्ट फिटिंग मध्ये यायचं आहे. आणि दुसरं आपला जो हे आहे काय बोलतात कुर्ता आहे वरता तो पण द्या कारण लग्नाला घालायला लागतील. आहेत नवीन पण त्याला कशी बॉडी बारीक झाली ना ते फिटिंग केले होते. फिटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्या आधी बोललो ते गाडीचं काम करून घेऊ. बाबा शांत बस. या मशीनचा आवाज जास्त येत असेल आतमध्ये. ठीक आहे. सेकंड हँड टायर पण जाम आहे त्यांच्याकडे बरेच. त्याला आहे ना तेच विचारलं की म्हणजे सेकंड हँड टायर घेतो का. तर सेकंड हँड टायर घेतो कारण आपले NSC टायर आहेत ना काढलेले ते आपल्या हिशोबाने थोडी ग्रिप केलेली आहे. म्हणजे कशी आपल्याला लॉंग रूटला लागते म्हणून. पण एकदा कोणाला चालवायचे आहेत ना ते एकदम बेस्ट टायर कारण त्याची बाकी तर काय कोणालाही लोकलला चालून जातील. त्याच्यामुळे 2 टायर पूर्ण 150 त्याला तेच बोलतो घेतोस का येत असेल तर घेऊन येतो. आणि हे पण टायर दोन्ही काढायचे आहेत हे पण देऊन टाकतो त्याला. म्हणजे कारण यांच्याकडे ऑलरेडी स्टॉक बराच आहे म्हणून त्याला मी विचारलं. तो घेतोय बोललाय ठेवून येऊ देऊन टाकून ठेवून आपल्याला पण फायदा नाही. दिला तर काहीतरी पैसे भेटतील दुसरा टायर टाकून द्यायचा. ओके चलो आबा. आतमध्ये केवढं गेला होता आज क्या लॉन्ग रनिंग में यूज करते टायर. हाँ मैं अभी कन्याकुमारी जाके आया. तो फिर कौन सा डालेंगे. आगे वाला भी देखो. हाँ इथं पण करूया लवकरात लवकर मस्त देखील एकदम टॉप कंडिशनला करून टाकू. अरे बाप रे बाप 2 माणसाला घेऊन आलास. आज हनुमान जयंती आहे ना इकडे बाहेर स्पीकर आवाज जास्त येते त्याच्यामुळे त्याला बोललो तिथं आलो तर देवळात जाऊया. त्यामुळे संध्याकाळी कशी पूर्ण पार्टी आपल्या गावातून निघते संध्याकाळी मजा असते. तेव्हा पाया पडला प्रसाद घेतला थोडासा परत गेलो. सुंटोर आहे गोविंदाला असतो ना. संध्याकाळी आहे ना चिंचोटीमध्ये पण मोठी पालखी असते. संध्याकाळी बघूया जर सगळ्यांचा प्लॅन झाला ना तर मग संध्याकाळी जाऊया आपण चिंचोटीला. कधीतरी गेलो होतो आधी एकदम आधी पण आठवत नाही. त्याच्यामुळे तिकडे गेलो ना आपण करू कवर. या दोघांचं बघा काय चालू आहे. खतरनाक रे कसं काय. हा बघा हा कुर्ता आहे याची थोडी फिटिंग करून आधी थोडी बॉडी मोठी होती त्याच्यामुळे त्या साईजचा होता. त्यामुळे हा 2XL होता. एक्सेलच्या XL पर्यंत प्रॉपर यायला लागला. याची फिटिंग करते कारण लूज बसतो एकदम. पण आता कसं फक्त आहे ना आणल्यापासून फक्त एकदा एकाच लग्नाला घातलेला. ज्या लग्नाला आणलं त्यानंतर परत वापरला नाही. आता कसं लग्न सीझन चालू झालाय यूज करत होईल म्हणून फिटिंग करून आणते कारण ते एकदम ते ढिगडीला वाटतं पूर्ण असते. लापसी हनुमान जयंती स्पेशल. बाकी जेवण पण रेडी आहे इकडं. इकडे चालू आहे लापसी. आपल्या काय आवडीचे नाही पण तुम्ही बघा हे बाकीचे खातील कारण मला काही नाही. आपलं नेमकंच असतं गुलाबजाम. बाकी मी जास्त खात नाही. गुलाबजाम केले असते मग करायचे गुलाबजाम. इकडे इकडे लगेच आहे गाडी सायकल घेऊन ये. सायकली वाटप सगळ्यांना सायकली वाटल्या खायला पोरीना पण पोरांना पण भारी काम आहे. हवा भरायला लागलं पण आपल्याला पाणी भर हो रे याला काय करायचं वाटली पण आहे. तू काय वापरणार पाय टाकले कशाला त्याच्यात. चैन बघितली मस्त. आता कुठला साईज तेवढी हा बघते ह्याच्यामुळे हा पण चांगला आहे.
याला नाही येणार नाही म्हणजे हल्ली काय बसवत ना, हल्ली प्लंबर आणलास ना ते अँकर फास्टनर बसवत. ओके, ते प्लंबरला माहिती असेल बरोबर हे करते. असं डबल नट वाला येतं, जेवढं पिळत जाशील ना तेवढं फिट होत. बेसिंग न्यायला आलो होतो इथं, कारण ते त्या दिवशी बेसिंग मागवलेलं ना ते छोटं झालं, म्हणजे ऑनलाईन पण रिटर्न केलं नाही, त्याचं उद्या रिटर्न जाईल. ते इथून बेसिंग घेतलं, ते येतील संध्याकाळी बसवायला आले आणि उद्या येतील आणि तिथून जाऊया कराड्याच्या क्लासला. कारण का सगळे असे लिंक आणि संध्याकाळी बघू तर आल्यावर त्यांचा प्लॅन झाला तर मग तिकडे चिंचोली जाऊया, कारण तो पण मोठा प्रोग्राम होतो, आपल्याकडून पालखी असते. बघूया आता कसं होतंय, यांच्यावर डिसिजन आहे. सगळेजण ग्रुपला असले ना अशा इव्हेंटला की मजा येते, एकटं जायला थोडंसं कंटाळा येतं. चलो असो, हे पटकन पप्पा सोडतो आणि मी पण जातो क्लासला इथून. इकडे चाललंय आमची पार्टी भाई. त्या दिवशी माहिती काय, त्या दिवशी आलाच नाही तू, काय खाल्लं माहिती काय? त्या दिवशी आम्ही पॅटीस खाल्ले. आत्ता कधी क्लास झाला? आत्ता शनिवार ना, कालच्या क्लासला. इकडे बघ, आजचा स्पॉन्सर कोण आहे? अर्धा हे नाही, थम्सअप तर तू आहेस, बाकीच्या कोण आहे? अर्णव आहे आणि ग्लासांत तू आहेस. आणि अजून कोण स्पॉन्सर आहे? 10 रुपयाचा स्पॉन्सर कोण होता? 10 वाला स्पॉन्सर होता बघ, 10 रुपयाचा स्पॉन्सर होता. काय श्री घासा म्हटलंस ना. चलो आता आमची पार्टी सुरू झाली. एवढी आमची गँग आहे, तर यांच्या 2-4 जरा मिसिंग आहे त्याच्यामध्ये. क्लास झाल्यावर एक पार्टी असतो प्रत्येक क्लास. तो बोलेल थम्सअप आणला, मी घेऊन चाललो घरी. मग काय रे सांग, आता मी घरी घेऊन तुला तर जास्तच देतोय. पडला. नमस्कार मंडळी. याच्यात टाक, बिस्कुट टाक बेटा, इथं काढ नको करू. हे टाक याच्यात. नमस्कार. छान आहे तो, बघ फुक मारून पितय. काय रे वरतून पी, वरतून. इकडे झाली श्रावणची चप्पल गायब. आता सगळे लागलेत कामाला, चला शोधा. इकडे कुत्रे असतात ना, त्यांना हाकायला तरी ते सारखे येत असतात आणि ह्याचीच नेली बरोबर. ह्याने उतरून लपोरी रे, तो तिकडेच गेला बा शोधत शोधत. बाहेर अरे बाहेर आहे. तिकडे कुठे धावता, चप्पल शोधता काय? इकडे चालू आहे बेसिंगचं काम. ते दुपारी सगळे घेऊन आलो, ते काका आले त्याचा बसवायला, ते बसवून टाकतोय. ते खालचे ब्रॅकेट आहेत ना, हे पूर्ण खराब झाले होते, त्याच्यामुळे डायरेक्ट तुटलं टनकन खाली. आता नवीन झाला की एकदम ओके होऊन जाईल काम. बाकी तर राहिलेलं सामान होतं ना, ते घेतलं. कारण काय झालं, आलो कराड्यावरून ते काम करत आलते आणि अर्ध सामान मागाशी बेसिक नुकतं राहिलेलं होतं. मध्ये घेऊन आलो, पण ते एकदा झालं ना काम, मध्ये परत राहून जातो. तर प्लॅन होता तिकडे चिंचोटीला जाऊ बोललो पार्टीला, तर बघूया काय बोलतात. आणि अजून मला आंघोळ करायची, आलो तर फ्रेश पण झालो नाही. आता आलो ते बोला सामान घेऊ, यांचं काम बोलो क्लिअर करू. तर एक गोष्ट नाहीच भेटली. आता यांचा प्लॅन तर झाला तर जाऊ, पण आता गेलो परत याला रात्र होईल. उद्या परत आपल्याला जायचंय खोपोलीला कॉम्पिटिशनला, त्याच्यामुळे परत ती गडबड आहे सकाळची. ठीक आहे, बघूया पहिले इथे कम्प्लीट करू. पण अजून मामाकडे जायचं फेरी होईल, कारण ते आंबे आणलेत ना लोणच्याचे, ते घेऊन जायचं, त्याच्यामुळे फ्री आहे. आणि हे काम कम्प्लीट करून फ्रेश होतो आणि मग जाऊया. जेवलो, आटोपलं सगळं, फिटिंग वगैरे ते पण झाली. आणि स्पीकर याचा डीजेचा आवाज असेल, कारण काय माहिती का, पालखी आल्या आपल्याकडली आहे की तिथं आंबे राहिलेत ना, ते मामाकडे जातो देऊन येतो. कारण उद्या आपल्या सकाळी लवकर 7 वाजता येतं खोपोलीला, कारण कॉम्पिटिशन आहे तिकडं. त्याच्यामुळे मग उद्या दिवसभर परत नसतो तिथं, त्याच्यामुळे जेवण येतोय. कारण ते लोणचे आंबे राहिले ना की राहून जातात, त्याच्यामुळे गौरव जेवतोय. पार्सल घेऊया, देऊन येऊया आणि मग पालखी येईपर्यंत थांबली तर दाखवतो तुम्हाला. मजा असते सगळीजण. ना इथून डॉमिनोज मध्ये आलो. ती पार्सल वगैरे सगळी होती ना, ती मामाकडे दिली, म्हणून झोपले नव्हते. आणि आता पिझ्झाची ऑर्डर दिली, बघितला चालू आहे, चला ऑर्डर देऊया. आता पिझ्झा खातो, इथून जातो डायरेक्ट घरी. आता उद्या जायचं खोपोलीला. तर ठीक आहे, चला इथपर्यंत व्हिडिओमध्ये काय सांगता वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढला ब्लॉगमध्ये. बाय बाय.